परभणी जिल्ह्यातून आरटीओचा ओव्हरलोड भ्रष्टाचार. परभणीतून एक धक्कादायक वास्तव समोर येत आहे, जिथं कायद्याचे रक्षकच कायद्याचे भक्षक बनलेत की काय असा प्रश्न पडलाय. गरिबांच्या दुचाकीला आणि छोट्या गाड्यांना मेवो फाडणारा आरटीओ विभाग परराज्यातून आलेल्या ओव्हरलोड टिप्पर समोर नांगी का टाकतोय? परभणीत नेमकं कोणाचं राज्य सुरू आहे? आरटीओचं की ओव्हरलोड माफियांचं? असे अनेक प्रश्न सध्या निर्माण झालेत. परभणीच्या बायपास रस्त्याचं काम सध्या जोरात सुरू आहे, पण या कामाच्या नावाखाली नियम मात्र धाब्यावर बसवले जात आहेत. परराज्यातून विशेषतः उत्तर प्रदेशातून आलेले शेकडो टिप्पर कोणत्याही तात्पुरत्या परमिटशिवाय परभणीच्या रस्त्यावर धूळ उडत धावत आहेत. ही दृश्य पहा. जिंतूर रोडवरच्या पोद्दार शाळेजवळ या टिप्परचा टायर चक्क हाऊसिंगसह तुटून पडलाय. कारण काय? तर क्षमतेपेक्षा कैक पटीने जास्त भरलेली खडी. विचार करा, जर हा एखादा शालेय बसवर किंवा पादचाऱ्याच्या अंगावर उडाला असता तर यांच्या मृत्यूला जबाबदार कोण असतं? आरटीओ अधिकारी की ते मुजोर कंत्राटदार? गरीब वाहनधारकांना मेमोचा धडाका लागतोय, पण ओव्हरलोड टिप्परना अभय कोणाचे हा प्रश्न निर्माण होतोय. परमिट नाही तरीही त्यांच्यासाठी रस्ते मोकळे कसे असू शकतात? परभणी आरटीओ झोपलेत की जागे असूनही ढोंग करतायत, हा देखील सवाल उपस्थित झालाय. एकीकडे सर्वसामान्य माणसाने हेल्मेट घातलं नाही किंवा कागदपत्रात थोडी जरी चूक केली तरी आरटीओचे अधिकारी वाघासारखे अंगावर धावून येतात. पण डोळ्यासमोर चक्क मरण घेऊन येणारे हे ओव्हरलोड टिप्पर या अधिकाऱ्यांना दिसत नाहीयेत का? की या ओव्हरलोड गाड्यांच्या चाकाखाली आरटीओचा इमानत चिरडला गेलाय? असाही प्रश्न यावेळी निर्माण होतोय. परिवहन आयुक्त विवेक भीमनवार साहेब, परभणीची जनता तुम्हाला विचारते, सामान्य जनतेला लुटणारे तुमचे अधिकारी या यूपी पासिंगच्या टिप्पर मालकांचे लाड का पुरवत आहेत? या भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी होणार का, की एखादी मोठा बळी जाण्याची प्रशासन वाट पाहत आहे? परभणीहून DK इनामदारसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, परभणी. Thanks for watching Ekmat Digital.